प्रथम नाणेफेकीचा कौल जिंकून रोहा 11 संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलंय, फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. कोलाड 11 संघाला जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. रोहा 11 संघासाठी क्षेत्ररक्षणासाठी आपण पाहतोय मैदानात उतरतायत सर्व खेळाडू. चला कोलाड असोसिएशनचे सलामीचे झोन फलंदाज मैदानामध्ये लवकरात लवकर पाठवायचे आहेत. वो भरा नहीं है भावों से बहती जिसमें रसधार नहीं, वो हृदय नहीं वो पत्थर है जिसमें मातृभूमि का प्यार नहीं. दोनों ही तरफ रोहा, एक तरफ कोलाड. तो कहीं ना कहीं एक किताबी जंग, एक चुनौतीपूर्ण मुकाबला हमें नजर आता हुआ. चलिए फील्डिंग सजाइए. दोनों ही तरफ आग उगलने वाले कप्तान. एक तरफ है महेंद्र अंधेरे. कोलाड असोसिएशन प्लीज, जर आपण पाहिलं तर स्पर्धेला विलंब होईल. पप्या शेठ महाबले जरा फास्ट घ्यायचा आहे आणि जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचे या सलामी वीरांचं. कोलाड असोसिएशनची धुरंदार जोडी मैदानामध्ये पदार्पण करते. तो या दोन समालोचक म्हणजे नक्कीच निलेश जी नाईक सरांसाठी आणि माझ्यासाठी 200 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे रुपेश दादा सानप यांच्याकडून. त्यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद. आणि आपण पाहतोय कुठलाही संघ विजयी होऊ दे, विजयी संघासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. शुभंकर मँगो फार्म अँड नर्सरी यांच्या सौजन्याने आपण पाहतोय 1000 रुपयाचं बक्षीस. आणि प्लस आपण पाहतोय हा एक देखणं आपण पाहतोय वृक्ष आहे, एक झाड आपण पाहतोय शुभंकरजी मँगो फार्म यांच्याकडून आपण पाहतोय. तमाम दर्शकों का बहुत बहुत स्वागत है. रोहा 11 बनाम कोलाड 11 के बीच का ये प्रेक्षणीय मुकाबला 6 ओवर का मुकाबला रहेगा. पावर प्ले के पहले ओवर में 2 खिलाड़ी दायरे के बाहर रहेंगे और पावर प्ले के दूसरे ओवर में 3 खिलाड़ी दायरे के बाहर रहेंगे. 6 ओवर में 5 गेंदबाजों का इस्तेमाल किया जाएगा. और उसी के साथ अगर हम देखें तो अगर मुकाबला टाई होता है तो सुपर ओवर होगा. एकविरा स्पोर्ट्सचे मालक अजित कोकरे यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. दर्शकों का बहुत बहुत स्वागत है. यूट्यूब व्यूअर्स का भी बहुत बहुत स्वागत है. dreamscricket.in कौस्तुभ पाटिल, अभिषेक वाळंस और उसी के साथ देवेंद्र सिंधकर, रोहित कोइजे, उनका भी बहुत बहुत स्वागत है. अंपायरिंग की भूमिका में नीलेश और रुपेश. सलामी बल्लेबाजी की जोड़ी प्रसाद बामगुड़े और संदेश बाहित आए हैं. गेंदबाजी मार्ग पर एक युवा और तेज तर्रार गेंदबाज निशी कर्णेकर दाहिने हाथ से ओवर द विकेट और बहुत ही बढ़िया तरीके से फर्स्ट लुक के माध्यम से प्लेयर ऑफ द डे के लिए शानदार तरीके से जर्सीज हमें नजर आती हुई. मैच ऑन. चिरंजीव भिंगारे यांच्याकडून सुद्धा कोलाड असोसिएशनच्या कोणत्याही खेळाडूने 5 षटकार लगावले, पूर्ण इनिंग मध्ये लगावले तरी त्यांच्याकडून रोख रक्कम 1000 रुपयाचं पारितोषिक आले. मॅच इज ऑन. मैच ऑन. दर्शकों मैच के लिए एक बार जोरदार तालियां. पहली गेंद सामने प्रसाद. प्रसाद क्या गेंदबाजों को छक्के और चौकों का प्रसाद देगा? क्या निशी कर्णेकर अपनी रफ्तार से उनको बीट करेंगे? पहली गेंद शॉर्ट पिच, पंच, पावरफुल, ब्यूटीफुल और यहां पर छन्नाटेदार चौका स्क्वायर लेग बाउंड्री के पार. ये आया चौका. डीजे थैंक यू. निशी कर्णेकर की पहली गेंद पर आसमान दिखाया और ये चौका आया. अपने इरादों को स्पष्ट करते हुए प्रसाद बामुगड़े. ओवरपिच गेंद कवर्स के ऊपर से खेलने का प्रयास. अच्छा टाइमिंग नहीं. गेंद स्वीपर कवर बाउंड्री की दिशा में तेजी के साथ दौड़ती हुई, लेकिन कमाल की फील्डिंग.
और देखिए कमाल का रनिंग बिटवीन द विकेट भी हमें देखने को मिलता हुआ कोलाड क्रिकेट एसोसिएशन के इन दो धुरंधर बल्लेबाजों द्वारा, प्रसाद बामुगड़े और संदेश बाई। प्रसाद पहुंचे अपने निजी 350 के स्ट्राइक रेट से 7 रनों पर खेल रहे हैं। सुराग मिड ऑन पर, संदेश, ऋतिक साळुंखे, राणा, नयन जोशी, विकेट कीपर कौन है? नयन जोशी विकेट कीपर, अमित सोंदे शॉट थर्ड मैन पर, कवर्स पर और पॉइंट पर बंटी, राजा जाधव यहां पर शॉर्ट कवर पर, डीप एक्स्ट्रा कवर पर सिद्धांत मोरे, अल्पेश पाटिल लॉन्ग ऑफ पर। अगली गेंद अब बाएं हाथ के एक उदयमान खिलाड़ी संदेश उर्फ पप्पू, ओवर पिच गेंद, कवर्स पर खेलने का प्रयास काफी हद तक सफल हुए। अच्छी गेंद पर अच्छा शॉट, तो यही अच्छा क्रिकेट। गेंद ओवर पिच थी और मैंने जैसे ही पिच देखी तो यॉर्कर पर आप कोई भी बल्लेबाज कुछ कर नहीं सकता, पिच पूरी तरीके से मिट्टी हो चुकी है। यॉर्कर अगर पड़ती है तो बल्लेबाज कहीं ना कहीं संकट में आएंगे। कमाल की रनिंग बिटवीन द विकेट, जैसे स्ट्रोक को अंजाम दिया बल्लेबाजी करने वाले प्रसाद ने, तेजी के साथ इस रन को पूरा करते हुए संदेश, चीते की चतुराई, लोमड़ी जैसा दिमाग और क्या कमाल की फुर्ती पाई है। आज मानो पानी पीकर नहीं, आज ये पेट्रोल पीकर आए हैं। अंपायर का डिसीजन अंतिम रहेगा, अंपायर एक दूसरे के साथ डिस्कस। ओके, ये बिंदी गेंद, कमाल की तेज गेंदबाजी निशिक करने के द्वारा चकाया है 2 बार संदेश बाइट को। यॉर्कर होता है तो बल्लेबाजों को कठिनाइयां पड़ सकती है, लेकिन कहीं ना कहीं छोटी गेंदें बल्लेबाजों, और देखिए हवा भी सर इसी पक्ष में बह रही, लेफ्टी के लिए एडवांटेज। दाहिने हाथ से राउंड द विकेट और कमाल की गेंदबाजी, और इस बिंदी गेंद के साथ इस ओवर की हुई है समाप्ति। इस ओवर के प्रायोजक थे संकेत जी देशमुख। स्कोर अब पहले बल्लेबाजी करती हुई कोलाड 11 बगैर नुकसान, एक चौका शुरुआत में जरूर आया लेकिन मात्र स्कोर बोर्ड पर 9 रन लगे हैं। 9 रन बगैर नुकसान बल्लेबाजी करती हुई कोलाड 11। नाइन रन ऑन बोर्ड। पावर प्ले की दूसरी ओवर, दायरे के बाहर 2 ही खिलाड़ी, ऋतिक साळुंखे, शॉर्ट पिच गेंद, आड़ा बल्ला, पीछे फील्डर। संदेश ने कोई गलती नहीं की, कॉट बाय संदेश, बोल्ड बाय ऋतिक साळुंखे, और आउट होने वाले बल्लेबाज प्रसाद बामुगड़े ने बनाए 8 रन। डीजे थैंक यू डीजे। एक सूचना असेल, जो संघ या सामन्यामध्ये विजयी ठरेल त्या विजयी संघाला 11 प्रत्येक खेळाडूला सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात येईल। स्पॉन्सर असतील मुकेश भोगटे आणि विजयी संघाला कॅश प्राइज असेल रोख रक्कम 5,000 रुपये। त्याचप्रमाणे श्रेया स्पोर्ट कडून विजयी टीम साठी एक चषक असेल आणि दोन्ही संघांना 15-15 टी शर्ट असतील। धन्यवाद। पहली गेंद पर कमाल की गेंदबाजी ऋतिक साळुंखे द्वारा। ये सभी जो हमारे पुरस्कर्ता हैं उनका विशेष अभिनंदन करना चाहेंगे। शुभंकर मैंगो फार्म का भी विशेष अभिनंदन करना चाहेंगे। पहली गेंद और आउट होते हुए प्रसाद बामुगड़े 8 रन उन्होंने बनाए। 4 गेंदों का उन्होंने सामना किया लेकिन सफलता ऋतिक साळुंखे के हाथ में लगी। अब स्ट्राइकर एंड पर संदेश बाइट, एक बाएं हाथ के आक्रामक तेवर के बल्लेबाज, और उनका साथ देते हुए अब इन एट नंबर 3 महेंद्र अंधारे कप्तान चले सीनातान।
आड़े बल्ले से शॉर्ट आर्म पुल किया था, हाफ चांस जरूर था। राजा जाधव ना ये, अरे बाप रे राजा क्या दौड़ते हैं राजा, कमाल की चीते की तरह दौड़ लगाई। कवर पॉइंट पर थे लेकिन कहां पर आए देखिए। और इसी के साथ सिंगल मिला, सिंगल के साथ स्कोर अब 10 रनों पर। लेकिन 10 पर बस नहीं होना होगा, टस से मस नहीं होना होगा, दबंग बनना होगा, सलमान बनना होगा। 10 का दम कप्तान को दिखाना होगा। आड़े बल्ले से फिर से शॉर्ट आर्म पुल किया था, गेंद डीप में जाती हुई सिंगल आया था। पावर प्ले का दूसरा ओवर होने की वजह से दायरे के बाहर 3 ही खिलाड़ी हैं, उसका अब तक तो भरपूर फायदा नहीं उठा पाई है टीम कोलाड 11। रोहा 11 की टॉस जीतकर क्षेत्र रक्षण करने का जो निर्णय लिया है, अब तक तो गेंदबाजों ने बांध कर रखा है। एक ही चौका इस इनिंग में आया है। ओवर पे डिलीवरी और इसे फेंक दिया, CHA BU के चाबुक शॉट, स्टैंड एंड डिलीवर, 6 रन मिड विकेट के पार। थैंक यू डीजे। गेंद हालांकि लेग स्टंप को छोड़ रही थी, कदमों पर का आक्रमण था। गेंदें बची इस ओवर की 2। स्कोर बोर्ड पर अब लगे हैं 17 रन। गेंद चरणों में तो बाउंड्री की शरणों में। कमाल का ये रिस्ट ऑफ द फ्लिक हमने देखा, मिड विकेट के पार शानदार छक्का चढ़ाते हुए संदेश बाइट। स्कोर 17 पर। 17 फरवरी 2005 T20 का जन्म, 17 तारीख को ही अब्राहम बेंजामिन डिविलियर्स का जन्मदिन। और एबीडी की तरह खेलना होगा। म्हणून थांबना असते हो, पूरा कंप्लीट होने के बाद ही आपको चालू करना है। अच्छी गेंद बाहर की तरफ, स्क्वायर कट करने का प्रयास, बाहरी किनारा लगा था। कहीं ना कहीं नयन जोशी के हाथों से गेंद छिटकती हुई, आज उनको हाथों में फेविकॉल लगाना होगा। कोई रन नहीं, लेकिन एक सफल ओवर में कहूंगा जीवन दान मिलता हुआ बल्लेबाजी करने वाले संदेश बाइट को। वाइस कैप्टन और कप्तान दोनों ही क्रीज पर। ओवर पिच गेंद इनसाइड एज, भाग्य का सहारा, गेंद लॉन्ग स्टॉप बाउंड्री के बाहर, 4 रन डीजे। थैंक यू डीजे। ऐसा कहा जाता है ना, ज्याच्यासाठी केला होता अट्टाहास, शेवटचा दिस गोड व्हावा। और इसी के लिए तो सोनार सिद्ध करंडक 2021 का आगाज हुआ है। और ये सब युवा हैं, युवाओं का जोश हमें नजर आता हुआ। 2 ओवर का खेल समाप्त और दूसरे ओवर में 12 रन आने के बाद टोटल स्कोर बोर्ड पर लगता हुआ कोलाड 11 का 1 विकेट के नुकसान पर 21 रन। सिद्धेश मोरे, नीलेश मस्कर, विनेश रटाडे, रोहन मस्कर, नरेश मस्कर, मंदार बामुगड़े, रुपेश रटाडे, सुधीर मोरे, महेश पोटफोड़े, विशाल माने, विशाल कदम, दीपेश, महेश, केतन, भूषण, योगेश, साई, विशाल, आदित्य, हितेश, सौरभ, बबलिया, यशवंत, देवीदास, स्वप्निल, सचिन, इनकी बड़ी मेहनत। 2 अक्षरों का है लक, 2.5 अक्षरों का है भाग्य, 3 अक्षरों का है नसीब, लेकिन उस सब को बनाने के लिए चाहिए आप में, वो है मेहनत। मेहनत करो छत्रपति शिवाजी महाराज की तरह। 19 फरवरी 1630 जन्म हुआ शिवनेरी पर। और क्या समा था बांधा जब लाल छड़ी मैदान खड़ी और तलवार जब छत्रपति शिवाजी महाराज इनकी निकलती थी तो सामने वालों की अब रूह भी कांप उठती थी। स्वराज के निर्माते छत्रपति शिवाजी महाराज, इनको अभिनंदन। पारी की तीसरी और अपनी व्यक्तिगत दूसरी निशी करने कर बॉलिंग मार पर। और पहली गेंद आउटसाइड ऑफ स्टंप थी, ऑन साइड पर मोड़ना चाहते थे, लॉफ्टेड ऑन ड्राइव था, गेंद हवा में ज्यादा तैर घूमी और लॉन्ग ऑन पर बढ़िया कैच लेते हुए ऋतिक सालुंके। और इसी के साथ पहली गेंद पर निशी कर्णिकर को विकेट मिलता हुआ डीजे।
थैंक यू। ज्यादा कुछ कर नहीं पाए, मात्र 1 रनों पर वो आउट हुए। पहले आउट होने वाले बल्लेबाज प्रसाद बामुगड़े जिन्होंने 8 रन बनाए, दूसरे आउट होने वाले बल्लेबाज महेंद्र अंधारे। पहले विकेट का पतन 9 रनों पर गिरा और दूसरा विकेट 21 रनों पर। अब भी संदेश बाइट मैदान पर टिके हुए हैं, 1 सिक्सर और 1 चौके के साथ 11 रनों पर खेल रहे हैं। राज बिरगावले, सोनार सिद्ध जो 1 लाख रुपए की स्पर्धा थी उसमें विकेटों सिक्सर की हैट्रिक लगाने वाले राज नाम तो सुना होगा। स्ट्राइकर एंड पर वाइस कैप्टन संदेश बाइट अभी भी पिच पर टिके हुए। 6-6 ओवर का मुकाबला है तो आपके टेम्परामेंट की भी परीक्षा ली जाएगी। वाह भाई वाह, कमाल का ये तेज गेंदबाज। सुमित ढेकले को भी इसने खड़ा किया था 5 गेंदों पर। कमाल की गेंदबाजी निशी कर्णिकर द्वारा। लेकिन आपको बल्ला हमेशा तलवार की तरह नहीं चलाना चाहिए, कभी कभी सचिन तेंदुलकर की तरह डिफेंस भी आना चाहिए आपको। आगे निकलकर खेलने का प्रयास, थोड़ा सा टैप शॉट, अच्छी फील्ड पॉइंट पर और अच्छा ही थ्रो, उतना ही, लेकिन 1 रन लेने से नहीं रोक पाए। राज थे डेंजर एंड पर दौड़ने वाले। संदेश बाइट ने सिंगल रन पूरा किया और टोटल स्कोर अब आता हुआ 22 रन संख्या पर। दर्शक देखिए पूरी तरीके से शांत स्तब्ध वातावरण में इस मुकाबले को देख रहे हैं। हर्षद जैसे ही छक्के चौके लगते दर्शकों में उत्साह आएगा। क्या राज बिरगावले उसी इतिहास को दोहरा पाएंगे? स्कोर 22-22 पर। वो भरा नहीं है भावों से। राज बिरगावले को अब बल्ला चलाना होगा, लेकिन निशी कर्णिकर की भी बढ़िया फील्डिंग। हर पर्वत पे मणिमाणिक नहीं होते, हर हाथी के सिर पर मुक्ता मणि नहीं होते, हर जंगल में चंदन के पेड़ नहीं होते और हर टीम में निशी कर्णिकर जैसे खिलाड़ी नहीं होते। शॉर्ट टर्म पुल, काफी ऊपर उठी है गेंद। सुराग दाभाड़े के हाथों से गेंद छिटकती हुई, लेकिन कैच लिया राणा, मैन फ्रॉम हरियाणा, डीजे। धन्यवाद डीजे. शुभंकर मँगो फार्म अँड नर्सरी यांच्याकडून आपण पाहतोय रुपेश सानप यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक कोलाड क्रिकेट असोसिएशन 11 संघासाठी आपण पाहतोय रुपेश दादा सानप यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक. धन्यवाद. दूसरे अटेम्प्ट में कैच लेने में कामयाबी, पकड़ो कैच, जीतो मैच. परफेक्ट कैच. ऐसा लग रहा है कि राणा ने 4 आंखों के साथ ये कैच पकड़ी है. कैच पहले किसने छोड़ा था? सुराग दाभाड़े को. सुराग पीछे नहीं छोड़ना है. 22 ऑन बोर्ड. स्ट्राइकर एंड पर वाइस कैप्टन संदेश बाइट. गेंदबाजी मार्ग पर निशी कर्णिकर. पारी की तीसरी ओवर. ओवरपिच गेंद कवर्स पर, दादा स्टाइल एक्स्ट्रा कवर पर गेंद रोकना नामुमकिन. गानों में चित्रहार, ये कड़क प्रहार, गेंद सीमा पार और मिलेंगे रन 4. डीजे. थैंक यू. संदेश बाइट के बल्ले से निकलता हुआ ये शानदार एक्स्ट्रा कवर पर चौका. इस चौके के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 26-26 और इस ओवर की आखिरी गेंद शेष. फील्डिंग में परिवर्तन. अब एक खिलाड़ी डीप एक्स्ट्रा कवर पर, एक पॉइंट, एक शॉर्ट थर्ड मैन, एक लेग स्लिप, एक शॉर्ट स्क्वायर लेग, एक डीप फाइन लेग, एक शॉर्ट स्क्वायर लेग, एक डीप मिड विकेट, एक लॉन्ग ऑन और एक लॉन्ग ऑन. फील्डिंग में परिवर्तन करते हुए नयन जोशी आखिरी गेंद इस ओवर की सामना करेंगे संदेश बाइट. अच्छी गेंद के साथ इस ओवर की समाप्ति. इस ओवर के प्रायोजक थे शुभंकर मैंगो फार्म और 3 ओवर के खेल के बाद 3 विकेटों के नुकसान पर कोलाड 11 पहुंची हैं 26 रनों पर 26 रन. आइए दूसरे 3 ओवर के लिए सुनते हर्षद को.
आपण जर पाहिलं तर ईश्वरी प्रशांत देशमुख यांच्याकडून जी कोण ती टीम विजयी होईल त्या टीमसाठी 500 रुपये, त्याचप्रमाणे तानाजी देशमुख आणि संकेत देशमुख यांच्याकडून जर रहा ग्रामीण असोसिएशन जिंकली तर 500 रुपये, एकविरा स्पोर्ट कडून प्रत्येक विकेटसाठी रहा ग्रामीणसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. निशी 600 रुपयाचा मानकरी सुद्धा या स्पर्धेमध्ये ठरलेला आहे. त्याचप्रमाणे चिरंजीव भिंगारे यांच्याकडून प्रत्येक सिक्ससाठी 1000, 5 सिक्ससाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. पूर्ण इनिंग मध्ये जर का कोलाड असोसिएशनने षटकार लगावले 5 तर 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. त्याचप्रमाणे शुभंकर मँगो फ्रॉम प्रत्येक सीटसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे विजय टीमसाठी 11 सन्मान चिन्ह आणि कॅश प्राइज 5000 रुपये श्री मुकेशजी भोगटे यांच्याकडून आलेले आहेत. धन्यवाद. धन्यवाद. पुन्हा एकदा आपण जातोय थेट मैदानाकडे. स्ट्राईकला संकेत मुंडे, नॉन स्ट्राईकला पप्पू बाईत. गोलंदाजी मार्फत अल्पेश पाटील यशस्वी ठरतोय की काय? चेंडू हवेत, चेंडू खाली. आपण पाहतोय देवा आला होता, परफेक्ट चेंडू झेल पकडता आला नाही, झेल सुटला. त्यानंतर बॅकअप साठी आपण पाहतोय राजा गेला होता, पण जसं राणाने झेल पकडला तसंच काहीतरी प्रयत्न राजाने केला, तसं घडलं नाहीये. झेल सुटलाय. जीवनदान लाईफ लाईन संकेत मुंडे सारखा एक धडाकेबाज फलंदाज झाला. धावसंख्येत 2 नी वाढ होईल. धावसंख्या धावफलकावरती 28 धावा, 28, 3 लॉस ऑन द बोर्ड, 4 ओव्हर इन प्रोग्रेस. चौथं षटक प्रगती पदावरती आहे संकेत मुंडे. स्ट्राईकला षटकातील दुसरं चेंडू अल्पेश पाटील. खराबडी एक्सप्रेस इथे मात्र आपण पाहतोय हा फटका फसलाय. स्वतः गोलंदाज अल्पेश चेंडू खाली, काही चूक करणार नाहीये. संकेत मुंडे च्या खेळीचा अंत होतोय. संकेतच्या स्वरूपामध्ये चौथा हदरा कोलाड 11 संघाला. कम ऑन डीजे. धन्यवाद डीजे. नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय. संकेतची जागा भरून करण्यासाठी नवीन फलंदाज प्रेम कदम, एक धडाकेबाज फलंदाज प्रेम आपण पाहतोय मैदानामध्ये पदार्पण करतोय. नक्कीच आज 1 फेब्रुवारी आपण पाहतोय 2021. सोनार सिद्ध करंडक 2021 आहे आणि वर्ष पहिल्या वर्षामध्ये आपण पाहतोय ही उंच भरारी घेतली आहे. हा भव्य दिव्य असं हे आयोजन आपल्याला पाहायला मिळते. चारी दिशेला जर आपण पाहिलं तर प्रेक्षक आणि प्रेक्षकच आपल्याला पाहायला मिळतात. नक्कीच जी आतुरतेने वाट पाहत होती प्रेक्षक, ती मॅच स्टार्ट झाली आहे. तब्बल 4थं षटक प्रगती पदावरती आहे आणि धावसंख्या धावफलकावरती आपण जर पाहिलं तर स्थिर आहे 28 धावा. स्ट्राईकला पप्पू बाईत, नक्कीच संदेश बाईत, एक धडाकेबाज फलंदाज. स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय प्रेम कदम. डीएमजी चे अध्यक्ष देवीदासजी देशमुख आपण इथे समालोचन कक्षाकडे यायचं आहे. यावेळी सुर गोलंदाजी इथे मात्र आपण पाहतोय फलंदाज बाद अल्पेश पाटील यशस्वी पप्पूबाईच्या खेळीचा आणतोय. पप्पूबाईच्या स्वरूपामध्ये एक मोठा धक्का कोलाड 11 संघाला. कम ऑन डीजे. नक्कीच आपण पाहतोय नवीन फलंदाज मैदानामध्ये पदार्पण करतोय वैभव सानप. एक डावकुरा फलंदाज मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर नवीन फलंदाज, एक डावकुरा फलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये पदार्पण करतोय. तो एक निर्णायक खेळाडू आपण पाहतोय वैभव सानप. आणि गोलंदाजी मार्फत अल्पेश पाटील ऑन हॅड्रिक. अल्पेश पाटीलला हॅड्रिकची सुवर्ण संधी आहे. आपण जर पाहिलं तर आज 1 फेब्रुवारी आहे. 19 फेब्रुवारी 1630 हा दिवस किती महत्वाचा होता महाराष्ट्रासाठी. महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मदिवस आपण पाहतोय 19 फेब्रुवारी 1630. देखना स्ट्रोक स्क्वेअर लेगच्या दिशेने धावा किती घेतल्या जातील तिथे मात्र आपण पाहिलं तर 1 आणि 1च धाव घेतली जाते. स्ट्राईक रोटेड. स्ट्राईकला प्रेम कदम. धावसंख्येत 1 निवाड. धावसंख्या धावफलकावरती 29 धावा. आपण पाहतोय हॅट्रिक हुकली आहे. हॅट्रिक महत्वाची नाहीये तर जर आपण पाहिलं तर धावा रोखणं महत्वाचं आहे या मॅच मध्ये, कारण की एक धाव किती महत्वाची आहे. आणि ही मॅच जर आपण पाहिली तर पुन्हा एकदा मैत्री चषकाची आठवण करून देते आणि मैत्री चषक आपण थोड्याच दिवसामध्ये पाहणार सुद्धा आहोत आणि तिथे सुद्धा ही मॅच असेल यात काही शंका नाहीये, कारण की सुरुवातच तिथून झाली होती.
स्ट्राईकला प्रेम, नॉन स्ट्राईकला वैभव, गोलंदाजी मार्फत अल्पेश पाटील. षटकातील 5वं चेंडू असणार आहे अल्पेशचं. अल्पेशला माहिती आहे कशा प्रकारे गोलंदाजी करायची. आजच्या दिवसामध्ये निलेश सर आपण पाहिलं, अल्पेशने सुरेख कामगिरी केली, आयकॉनची भूमिका पार पडली आगरी बॉयज रोड संघासाठी, पण आज आपल्या असोसिएशनसाठी खेळतोय. कोलड्याचा चेंडू होता, तेवढ्याच ताकदीचा फटका, पण हा फटका फसलाय. चेंडू खाली आपण पाहतोय पुन्हा एकदा ऋतिक साळुंके, सुरेख झेल, प्रेम कदम बॅक टू द पव्हिलियन. प्रेमच्या स्वरूपामध्ये एक मोठा धक्का आणि आपण पाहतोय 6वा हादरा कोलाड 11 संघाला. कम ऑन डीजे महेश. आपण पाहतोय जर आपण पाहिलं तर पहिल्या 3 षटकामध्ये सुरेख धावा बनवल्या होत्या कोलाड 11 संघाने असं म्हणूया, कारण की पहिल्या षटकामध्ये 9 धावा आल्या, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 12 धावा आल्या होत्या. त्यानंतर सुरेख कामगिरी केली, पुन्हा एकदा म्हणूया निशी गर्णेकरने कमबॅक केला आणि 5च धावा दिल्या. त्यानंतर हे 4थं षटक, एक निर्णायक षटक आपण पाहतोय गोलंदाजी मार्फत अल्पेश पाटील. 5 चेंडू हाताळले, तब्बल 3 गडी बाद करून 3च धावा खर्च केल्यात गोलंदाज अल्पेशने. लोअर फुलटास्पतीचा चेंडू होता, बॅट निघाला होता, चेंडू खाली आपण पाहतोय बंटी पाटील. सुरेख क्षेत्ररक्षण, सुरेख फेकी होणार. तत्पूर्वी मात्र आपण जर पाहिलं तर 1 धाव सुखरूपरित्या पूर्ण केली आहे. षटक क्रमांक 4 समाप्त झालाय, तब्बल 24 चेंडूचा खेळ समाप्त झालाय आणि धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर 30 धावा. विनंती असणार आहे मैदानामध्ये पाणी उपलब्ध करून द्यायचं आहे. सोनार सिद्ध कर्नाटक संघाचे व्हॉलेंटियर्स विनंती असणार आहे. ही भव्य दिव्य क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. प्रेक्षक वर्ग आज अलोट प्रेक्षक वर्ग मी म्हटलं होतं निलेश सर तुम्हाला या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल, कारण की ही मॅचच जशी आहे एक रोमहर्षक मॅच होते. आणि मागच्या मॅचचं जर की सांगायचं झालं तर त्या मॅचमध्ये मैत्री चषकामध्ये नक्कीच रोहा 11 आणि कोलाड 11 अशी मॅच चालू होती, तेव्हा रोहा 11 संघ विजयी झाला होता आणि ती मॅच तब्बल शेवटच्या क्षणापर्यंत राणा मोरेने नेली होती. सर्व फलंदाज बाद झाले होते. रोहा 11 संघाचे तब्बल गोलंदाज मैदानामध्ये आले होते, पण राणा मोरे असा एक निर्णायक खेळाडू जो शेवटपर्यंत टिकून राहिला आणि शेवटपर्यंत आपल्या संघाला विजयश्री सुद्धा खेचून दिली होती. असा राणा एक निर्णायक झेल सुद्धा पकडला आपण. त्याने पाहिलं तर राज बिरगावलेचा तो झेल किती महत्वाचा होता, म्हणून राजसाठी आपण पाहिलं तर बक्षीस सुद्धा आलं होतं, पण ते बक्षीस हुकलं असं म्हणूया. आणि ते मात्र कोलाड संघाला तो मोठा धक्का होता. स्ट्राईकला वैभव आहे, वैभवची सुद्धा खेळी आपण निलेश सर काल पाहिली. रोहाडाई संघातून हा खेळणारा खेळाडू आहे. कालच्या दिवसामध्ये एक मॅन ऑफ द मॅचचा किताब सुद्धा पटकावला होता या फलंदाजाने, पण आज आपल्या असोसिएशन साठी खेळतोय. गोलंदाजी मार्फत सिद्धू मोरे. पहिला चेंडू आपण पाहतोय उजव्या एष्टीच्या खूपच बाहेरून जाणारा चेंडू. नक्कीच निलेश सर आम्हाला कळवतात हा चेंडू स्क्वेअर आहे. ही अवंतर धाव आहे. अवंतर धावेन नक्कीच धावसंख्या पुढे सरसावेल. धावसंख्या धावफलकावरती 31 धावा. जर आपण पाहिलं तर उमेश दादा या पूर्णपणे 17 मधील हा पहिली ही अवंतर धाव आहे. पण नक्कीच आता सुरुवात झाली असं म्हणूया, पण अजूनही या मॅच मध्ये तब्बल 12 चेंडूचा खेळणं बाकी असणार आहे, कारण की तब्बल 6 षटकांचा होणारा हा सामना. स्ट्राईकला आपण पाहतोय वैभव सानप, एक धडाकेबाज फलंदाज. हलक्या तरी खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडूला मात्र इथे सन्मान दिला जातोय. वैभवला माहिती आहे प्रत्येक चेंडूवरती षटकार चौकार येणं महत्वाचं नाहीये, तर कुठेतरी प्रत्येक चेंडू मागे एकेरी दुहेरी धाव पण येणं महत्वाचं आहे. नक्कीच इथे मात्र स्ट्राईक रोटेड. स्ट्राईकला आपण पाहतोय एक धडाकेबाज फलंदाज रोहन सानप, खाम संघाचा हा खेळाडू आज आपण पाहतोय आपल्या असोसिएशनच्या संघासाठी खेळताना पाहायला मिळेल. एक मैत्रीपूर्वक होणारी ही लढत, ही भव्य दिव्य क्रिकेटची स्पर्धा रोहा 11 वर्सेस कोलाड 11. गोलंदाजी मार्फत सिद्धांत मोरे. मोठा फटका लगावला जातोय, सुरेख फटका, चेंडू जाईल वन बाउल. जोरदार टाळ्या होऊन जाते मित्र. संदेश साठी 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न, हा ना मध्ये फलंदाज सुद्धा बाद. रोहन सानप बॅक टू द पव्हिलियन. रोहनच्या स्वरूपामध्ये तब्बल 7वा हादरा कोलाड 11 संघाला. कम ऑन डीजे महेश. धन्यवाद. हरिचंद्र मोरे यांच्या
जर का रोहा टीम जर विजयी झाली तर कॅश प्राइज 1000 रुपयाचे इथे जमा झालेले आहे. धन्यवाद सर. आपण पाहतोय एक धडाकेबाज फलंदाज रोहन सानप तंबूच्या आश्रयाला गेलाय. त्याची जागा भरून करण्यासाठी नवीन फलंदाज विवेक बाईत मैदानामध्ये तैनात होतोय. तब्बल आपण जर पाहिलं तर 33 धावा 33 जर्सी नंबर 33 हार्दिक पांड्या. तशी खेळी करावी लागेल. कुठल्या तरी एक खेळाडूला तसं आक्रमक पवित्र घ्यावं लागेल. जसं हार्दिक पांड्या जर आपण पाहिलं उमेश दादा तर शेवटच्या 2-3 षटकामध्ये होईना 20 ते 30 धावा जोडत असतो. तशाच धावा जोडाव्या लागतील. मोठा फटका बेग हिट. चेंडू आपण पाहतोय सरळ थर्ड मॅनच्या दिशेने वन बाउन्स क्षेत्ररक्षक अल्पेश पाटील सुरेख क्षेत्ररक्षण सुरेख फेकी. तर तोपर्यंत आपण जर पाहिलं तर या 2 धावा सुखरूपरित्या पूर्ण केल्या जातात. सुरेख रनिंग द बिटवीन विकेट वैभव आणि विवेक बाईकसाठी प्रत्येक षटकाराला एक्युरा स्पोर्ट्स कडून 200 रुपयाचं पारितोषिक. विवेक बाईकसाठी चांगली अपॉर्च्युनिटी असणार आहे. धन्यवाद. एकविरा स्पोर्ट्सचे मालक. स्ट्राईकला वैभव आहे. वैभव वरती आशा पूर्णपणे विश्वास दाखवलाय. कोलाड 11 संघाने एक पूर्णपणे खांद्यावरती भार ठेवलाय. ते भार पेलणार का? पेलवावं लागेल. 35 धावा धावफलकावरती आहेत. सुरेख गोलंदाजी सुसाट चेंडू रमपाट चेंडू गुल्डन स्पॉट डप्पा पडल्यानंतर चेंडूने उसळी थोडी कमी घेतली आहे. एसटी रक्षक नयन जोशीचा वेध घेतलाय आणि आपण जर पाहिलं तर तिथे निर्धाव चेंडूची सांगता एकही धाव नसणार आहे. धावसंख्येला ब्रेक लगावला जातोय. धावसंख्या स्थिर 35 धावा 35 7 लॉस 7 गडी बाद आणि आपण पाहतो 35 धावा धावफलकावरती आतापर्यंत आला. सुरेख मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. फटका फसलाय. चेंडू खाली स्वतः आपण पाहतोय गोलंदाज येत होता तोपर्यंत अमित चोंदेने हा झेल आपण पाहतोय परफेक्ट पकडलाय. फलंदाज बाद होईल. 8वा हदरा कोलाड 11 संघाला वैभव सानपच्या स्वरूपामध्ये. कम ऑन डीजे. नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण पदार्पण करताना पाहायला मिळतोय अमीर हफीज. एक निर्णायक गोलंदाज आहे पण आता फलंदाजी मार्फत येताना आपल्याला पाहायला मिळतोय तब्बल 8 गडी बाद. धावसंख्या धावफलकावरती 35 धावा. इथे जर आपण पाहिलं तर विकेट्स पाहून जमणार नाहीये कारण की जर सामना टाय झाला तर सुपर ओव्हर खेळवणार आहे. एक भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळते. सोनार सिद्ध करंडक 2021 आणि या स्पर्धेचे आपण पाहतोय पूर्णपणे आयोजक संयोजक घेतलेली दिन राहत मेहनत आणि त्या मेहनतीचं मात्र फळ मिळेल यात काही शंकाच नाहीये. षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू स्ट्राईकला विवेक बाई. सुरेख गोलंदाजी सिद्धू मोरे. होम ग्राउंड आहे. देखणी गोलंदाजी पाहायला मिळते. तब्बल शेवटच्या 3 चेंडू मध्ये एकही धाव खर्च केली नाही. एक गडी बाद गेला. यशस्वीरित्या गोलंदाजी केली आपण पाहिलं तर आपल्या संघासाठी. धावसंख्या स्थिर. धावसंख्या धावफलकावरती 35 धावा आहेत. षटक क्रमांक 5वं समाप्त झालं. तब्बल 30 चेंडूचा खेळ समाप्त झाला. 35 धावा धावफलकावरती आलात तर शेवटचा आणि अंतिम षटक येणं अजूनही बाकी असणार आहे. तर मी विनंती करेन थोडं फास्ट खेळायचं आहे रोहा 11 संघ कारण की यानंतर अजूनही 6 षटक टाकले जातील आणि त्या 6 षटकांमध्ये जेवढ्या धावा रोहा 11 संघ इथे बनवतील त्या धावा नक्कीच बनवाव्या लागणार आहेत रोहा 11 संघाला. कोलाड 11 संघ जेवढ्या धावा बनवतील तेवढ्या नक्कीच रोहा 11 संघाला त्या धावा बनवायच्या. हा शेवटचा आणि अंतिम षटक असणार आहे. एक हाणामारीचं षटक आपण म्हणूया. एक स्लॉग ओव्हर म्हटलं जातं तशाच पद्धतीची एक निर्णायक गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज आपण पाहतोय आपल्या संघाचा कर्णधार स्वतः गोलंदाजी मार्फत आपल्याला पाहायला मिळतोय नयन जोशी. एक रिमोट कंट्रोल म्हटलं तरी काही खोटे ठरणार नाहीये. पहिला चेंडू अमीर स्ट्राईकला. खोलाड्याचा चेंडू तेवढाच ताकदीचा फटका आपण पाहतोय. स्ट्रकवरच्या दिशेने चेंडू रोटेट होतोय. चेंडू खाली अल्पेश पाटील तेवढाच ताकदीचं क्षेत्ररक्षण परफेक्ट फेकी आणि तोपर्यंत आपण पाहिलं तर सुरेख रनिंग द बिटवीन विकेट सुद्धा म्हणूया. या दोन्ही खेळाडूंकडून 2 धावा मात्र इथे बनवल्या जातात. या 2 धावेने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या धावफलकावरती 37 धावा 37 8 लॉस ऑन द बोर्ड. षटकातील आपण पाहतोय दुसरं चेंडू लोवर फुल टॉस. मोठा फटका. पंच नो घोषित करतात. झेल सुद्धा सुटलाय. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाणार का? नाही. सुरेख आपण पाहतो क्षेत्ररक्षणामार्फत झेल जरी सुटला होता तरी सुद्धा आपण पाहतो हा नो चेंडू घोषित केला जातोय. कुठेतरी लाईन अँड लेंथ भटकला जातोय. नयन जोशी कर्णधाराकडून या अपेक्षा नाहीयेत पण क्रिकेट आहे. एक चूक ही होतच असते आणि ती चूक आपण पाहतोय नयन जोशी.
फ्री हिट सुवर्ण संधी विवेक बाईतला. हा चेंडू सुरेख गोलंदाजी पंच आम्हाला कळवतात हा चेंडू स्क्वेअर आहे. ही अवंतर धावा आहे. अवंतर धावेने धावसंख्येत नक्कीच वाढ होणार आहे. धावसंख्या धावफलकावरती 40 धावा. फ्री हिट अजूनही आपण पाहतोय असणार आहे. खोलवर डब्याचा चेंडू हेलिकॉप्टर शॉट मारण्याचा प्रयत्न होता. नक्कीच हेलिकॉप्टर शॉट मारण्यासाठी आपण पाहिलं तर नावातला जाणारा फलंदाज म्हणजे कोण तर नक्कीच MS धोनी, महेंद्रसिंग धोनी. आणि त्याच्याच मागोमाग आपण जर पाहिलं तर कोलाड असोसिएशन मध्ये जर आपण पाहिलं खेळाडू विवेक बाईत आहे. हा चेंडू आपण पाहतोय पुन्हा एकदा वेष्टीच्या खूपच बाहेरून जाणारा चेंडू होता. पंच आम्हाला कळवतात हा चेंडू स्क्वेअर आहे. अथर्व फायटर्स किल्ला यांच्याकडून प्रत्येक सिक्स साठी 100 रुपये आणि हॅट्रिक साठी 500 रुपये. आपण पाहतोय 41 धावा धाव फलकावरती. शेवटचा आणि अंतिम षटक प्रगतीपथावरती असताना नयन जोशी आडव्या बॅटिंग खेळण्याचा प्रयत्न होता. विवेकचा चेंडू खाली आपण पाहतोय अमित चोंदे सुरेख क्षेत्ररक्षण केलं. सुरेख फेकी झाली आहे. तोपर्यंत एक धाव काही रोखू शकत नाहीये. एक धावेने स्ट्राईक रोटेट स्ट्राईकला आमिर हफीज. एक धडाकेबाज फलंदाज. धावसंख्येत 1 नि वाढ. धावसंख्या धाव फलकावरती 42 धावा. 8 गडी बाद 42 अशी धावसंख्या. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न बॅटची कडा. चेंडू खाली स्वतः एसटी रक्षक राणा मोरे काही चूक करणार नाहीये. फलंदाज बाद 9वा धक्का आपण पाहतोय कोलाड 11 संघाला. आमिर हफीज बॅक टू द पवेलियन. कम ऑन डीजे महेश. नवीन फलंदाज योगेश लोटणकर. एक धडाकेबाज फलंदाज योगेश लोटणकर मैदानामध्ये पदार्पण करतोय. तर कदाचित आपण जर पाहिलं तर उमेश दादा हा लास्ट विकेट असणार आहे. तर अजूनही 2 चेंडू येणं बाकी असणार आहे. स्ट्राईकला विवेक बाईत. गोलंदाजी मार्फर नयन जोशी. 5वा चेंडू. सुरेख फटका लगावला गेला. हा फटका फसलाय. चेंडू खाली. निशी कर्णेकर आणि इथे आपण पाहतोय कोलाड 11 संघ ऑल आउट. सर्व फलंदाज बाद झालेत. तब्बल आपण जर पाहिलं तर धावसंख्या धावफलकावरती 42 धावा. 42 या धावसंख्येवरती ऑल आउट होतोय कोलाड 11 संघ. तर निर्धारित आता आपण पाहिलं तर 36 चेंडू मध्ये बनवायच्या त्या 43 धावा. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या रोहा 11 संघ या सर्व खेळाडूंसाठी, या सर्व क्षेत्ररक्षकांसाठी. तर विनंती असणार आहे 1 मिनिट डीजे. कोलाड 11 संघावर मैदानामध्ये उतरायचं आहे. त्वरित क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. निर्धारित 36 चेंडू मध्ये गरज असणार आहे 43 धावांची. आव्हान सोपं आहे पण तेवढंच कठीण सुद्धा आहे, कारण की समोर सुद्धा तेवढेच मातब्बर गोलंदाज आहेत, तेवढेच मातब्बर फलंदाज सुद्धा आहेत. आज आपण पाहिलंय. तर कोण जिंकेल कोण हारेल तो येणारा वेळ, येणारे हे 36 चेंडू आपल्याला सांगून जाणारच आहेत. पण तोपर्यंत या 3 षटकांमध्ये, प्रथम त्या 3 षटकांमध्ये काय घडेल आणि काय बिडेल हे ऐकण्यासाठी मी नेतो माझे सदी समालोचक सरांकडे. धन्यवाद. चला रोहा 11 संघाचे सर्व सलामीचे फलंदाज मैदानामध्ये यायचे आणि बघा कोलाड असोसिएशनचे सर्व 11चे 11 खेळाडू लवकरात लवकर मैदानामध्ये पदार्पण केलंय. ईश्वरी प्रशांत देशमुख यांच्याकडून जो कोणी टीम ही मैदानावरती विजय होईल त्या टीमसाठी रोख रक्कम 500 रुपये. तानाजी देशमुख यांच्याकडून रोहा ग्रामीण संघ जर विजय झाला तर 500 रुपये. एकिब्रा स्पोर्टचे मालक अजित कोकरे यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 200 रुपये. निशियाने 3 विकेट घेऊन 600 रुपये पटकावलेत. अल्पेशाने 3 विकेट घेऊन 600 रुपये पटकावलेत. सिद्धांत मोरे यांनी 1 विकेट घेऊन 200 रुपये पटकावलेत. नयन जोशी यांनी 2 विकेट घेऊन 400 रुपये पटकावलेत. त्याचप्रमाणे चिरंजीव भिंगारे यांच्याकडून बक्षीस होतं, मात्र ते बक्षीस कोलाड असोसिएशन संघ पात्र ठरू शकलं नाही. त्याचप्रमाणे शुभंकर मँगो फार्म यांच्याकडून सुद्धा षटकारासाठी पैसे होते, मात्र एक षटकार लगावला होता. त्याचं पारितोषिक निश्चितच कर्णधार याने पटकावलेलं आहे. त्याचप्रमाणे हरिचंद्र मोरे जर का रोहा ग्रामीण संघ विजयी झाला तर रोख रक्कम 1000 रुपये जमा केलेले आहेत. त्याचप्रमाणे अथर्व फायटर्स यांच्याकडून
कोलाड असोसिएशनसाठी प्रत्येक विकेटसाठी 100 रुपये आणि हॅट्रिकसाठी 500 रुपये. त्याचप्रमाणे विजय टीमसाठी 11 सन्मान चिन्ह आणि कॅश प्राइज 5000 रुपये मुकेशजी बोगटे यांच्याकडून लाभलेले आहे. धन्यवाद. ड्रोन का व्यू हम देख रहे हैं सिद्धेश साड़ावकर और भूषण मोरे इनके माध्यम से. एक एग्जीबिशन मुकाबला रोहा 11 बनाम कोलाड 11. रोहा 11 ने टॉस जीतकर पहले क्षेत्र रक्षण करने का निर्णय लिया और कोलाड 11 को ऑल आउट किया मात्र 42 रनों पर और 43 रनों का लक्ष्य लेकर अब ये मैदान पर उतरी है टीम. रोहा के दो धाकड़ बल्लेबाज राजा जाधव वाइस कैप्टन और नयन जोशी कैप्टन. त्याचप्रमाणे श्रेय स्पोर्टचे मालक राकेशजी पडवल यांच्याकडून या दोन्ही टीमला 15-15 जर्सी देऊन सन्मानित केलेले आहे. तरी मी निश्चितच त्यांचं धन्यवाद व्यक्त करतो की चांगल्या खेळाडूंसाठी चांगलं प्लॅटफॉर्म आहे, त्यासाठी चांगला गणवेश या ठिकाणी त्यांनी उपलब्ध करून दिला. मंडळाच्या वतीने मी त्यांचं सहर्ष आभार व्यक्त करत आहे. धन्यवाद. तो मैच ऑन होता हुआ पारी की अभी ये दूसरी इनिंग, लेकिन कहीं ना कहीं जलवा दिखाना आमिर हाफिज गेंदबाजी पर. पहली गेंद को आसमान दिखाया और एक टिप्पा गेंद रोकना नामुमकिन. कमाल का ये शॉट. पहली गेंद पावरफुल पैक करती हुई शॉर्ट आर्म पुल सक्सेसफुल और बाउंड्री लाइन के बाहर ये आया नयन जोशी के बल्ले से निकलता हुआ पहला चौका. इस चौके के प्रायोजक थे संकेत जी देशमुख डीजे. अथर्व फायटर्स किल्ला यांच्याकडून जर पहिले 2 विकेट कोण काढेल त्यासाठी 500 आणि पहिल्या 2 सिक्स साठी 500 रुपयाचं पारितोषिक. ये अच्छे क्रिकेट. जैसे सिक्सर आया वैसे ही कवर्स पर खेला. ये ड्राइव बहुत ही बढ़िया. ये संकेत है नयन जोशी का कि नयन जोशी के पास ना ही टेक्निक है ना ही टैलेंट है बल्कि टेम्परामेंट भी है. दोस्तों ये लड़ाई है टेम्परामेंट की, ये लड़ाई है आपके संयम की, ये लड़ाई है आपके कूल माइंड की, ये लड़ाई है एमएसडी के उन पेचीदा तरीकों की. अब स्ट्राइकर इन पर राजा जाधव, एक और खूंखार बल्लेबाज दाहिने हाथ से. वाह भाई वाह, ये तो हनुमान जंप, ये फ्लाइंग अपर कट. वीरेंद्र सहवाग भी अगर इसे देखते 10 PL में तो ये कायल हो जाते. कमाल का ये अपर फ्लाइंग शॉट. दादोजी कोंडदेव मैदान ठाणे में 10 PL खेला जाएगा. कुल इनामी राशि 50 लाख रुपए. पता चलेगा क्योंकि उसी समय हालांकि दिसंबर में बिग बैश लीग भी है. शॉर्ट पिच गेंद, ये फ्लाइंग अपर कट. इस बार स्वीपर कवर के ऊपर से ये राजा जाधव के बल्ले से निकलता हुआ शानदार गोली की रफ्तार से बढ़िया चौका. डीजे को मिलता हुआ एक बार मौका. ऐसा कहा जाता है ना दोस्तों कि अगर आपको सृष्टि को बदलना है उमेश जी तो पहले आपको दृष्टि को बदलना होगा. आप खुद को सिद्ध करें तभी आप प्रसिद्ध बनेंगे. लेकिन dreamscricket.in के माध्यम से ये 2 खिलाड़ी रोहा क्रिकेट और कोलाड क्रिकेट फेमस हो चुका है. पहली गेंद पर छक्का, लेकिन अब राजा जाधव बल्लेबाजी करते हुए. ये ओवर पिच गेंद बॉलर बैक ड्राइव ऑफ साइड पर घुटना टेक कर इस शॉट को अंजाम दिया. लेकिन अच्छी बैकअप करते हुए लॉन्ग ऑफ के खिलाड़ी और एक सिंगल रन आता हुआ. इस सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 12 रन पर राजा जाधव पहुंचे अपने निजी 7 रनों पर और 5 रनों पर खेल रहे नयन जोशी. गेंदबाजी मार्ग पर आमिर हाफिज, उनको नियमित अंतराल में विकेटें चटकानी होगी. इनसाइड शॉट फाइन लेग के
खिलाड़ी के सर के ऊपर से गेंद डीप में जाती हुई, कोई खतरा नहीं और सिंगल मिला। सिंगल के साथ इस ओवर की समाप्ति। इस ओवर के प्रायोजक थे सोनार सिद्ध करंडक 2021 और स्कोर हुआ है बगैर नुकसान 13 रन। 43। हाँ डीजे पहुंचे, यानी कि और 30 रनों की जरूरत है। नयन जोशी और राजा जादव कैप्टन वाइस कैप्टन की जोड़ी मैदान पर। कई बार हमने देखा सचिन तेंदुलकर मोहम्मद अजहरुद्दीन को मैदान पर उतरते हुए। उसके बाद वो दिनों क्रिकेट हम देखे ना हर्षद, तो वो चर्चाएं होती थी। मोहम्मद अजहरुद्दीन अपनी वो तावीज़ पहनकर कप्तानी करते थे, उनकी कॉलर हमेशा ऊपर उठती थी। अपने भारत देश के लिए वो खेलते थे, सम्मान का वो खेल था। उसके बाद कई खिलाड़ी अपनी कॉलर वो पूरी उठाकर क्रिकेट खेलने लगे। मोहम्मद अजहरुद्दीन की याद हमें ताज़ा आती हुई। लेकिन अब गेंदबाजी पर परिवर्तन, रोहन सानप आए हैं दूर वाली छोर से। अब जो कि हमारे देवेंद्र सिनकर जहां से कैमरा वर्क कर रहे हैं वहीं से अब दौड़ना शुरू करेंगे। स्ट्राइक एंड पर नयन जोशी जो कि अपने निर्धारित 6 रनों पर खेल रहे हैं। शॉर्ट पिच गेंद बैकफुट पर गए, अपर कट और पीछे कोई खिलाड़ी तैनात ही नहीं है। स्वीपर कवर बाउंड्री लाइन के ऊपर से कितने रन? ये 4 रन। ये आया BSNL चौका, कनेक्टिंग रोहा। संकेत देशमुख देखिए जोरदार तालियां बजाते हुए। डीजे थैंक यू डीजे। कोलाड 11 को बना रहना है तो नियमित अंतराल में विकेटें लेनी होगी। ये अच्छी गेंद पर अच्छे सम्मान के साथ थोड़ी सी फ्लिक शॉट खेला था ऑन साइड पर। गेंदबाजों को अब साथ मिलनी होगी क्षेत्र रक्षकों की। अगर क्षेत्र रक्षक उनका साथ देते हैं, मनोबल बढ़ाते हैं, 1-2 विकेट चटकाते हैं, तो कोलाड 11 के धुरंधर खिलाड़ी भी मैच में मजा लाएंगे। 18 रन स्कोर बोर्ड पर। 18 तारीख को सचिन तेंदुलकर का ओडीआई डेब्यू। और ये देखिए स्विच हिट, रिवर्स स्वीप, शानदार चौका। राजा बने हैं आज के सरताज। 4 रन। डीजे थैंक यू डीजे। लाइसेंस टू किल, लाइसेंस टू थ्रिल। याचना नहीं अब रण होगा, जंग बड़ा भीषण होगा। राजा के बल्ले से निकलता हुए स्विच हिट का चौका स्वीपर कवर पर। बैकफुट पर जाकर स्क्वायर कट करने का प्रयास, कहीं पर हाँ कहीं पे नहाना, लेकिन किस्मत ने भाग्य दिया रोहा 11 के नयन जोशी और राजा जादव का कि वो रनआउट नहीं हुए। इस बिंदी गेंद के साथ अब टोटल आता हुआ स्कोर बोर्ड पर हमारे मित्र उमेश सर हमसे बैठे हुए 22 रन। 43 रनों की जरूरत है, अब भी 21 रनों की और जरूरत। फिर से स्विच हिट, फिर से रिवर्स स्वीप, वहीं पर खिलाड़ी तैनात। गेंद दर्शक बने फील्डर, फील्डर बने दर्शक। गेंद के पीछे जाइए, गेंद उठाकर लाइए। राजा ऑन फायर। डीजे (26) 26 रन स्कोर बोर्ड पर बगैर नुकसान, बगैर विकेट। रोहा 11 ये बिंदी राजा यासाठी अथर्व फायटर्स यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। देवीदास देशमुख यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आहे। 300 रुपयाचा पारितोषिकाचा मानकरी ठरलाय राजा। धन्यवाद। देखिए दोस्तों कितनी बाइक्स आ चुकी हैं। आज तो मैदान MIDC का खचा खच भरा हुआ है, पैर रखने के लिए भी जगह नहीं है। लेकिन अब टोटल स्कोर बोर्ड पर 26 रन आए हैं। 2 ओवर की समाप्ति। दोनों ही गेंदबाजों ने 13-13 रन खर्च किए हैं। लेकिन अब बल्लेबाजों के ऊपर अंकुश रखना होगा। किसी मदमस्त हाथी को अगर काबू में रखना है तो आपके पास अंकुश बहुत ही जरूरी।
अब एक ऐसा गेंदबाज लाना होगा जो बल्लेबाजों को कठिन सवाल पूछे। बल्लेबाज गाजर, मूली, टमाटर, प्याज की तरह गेंदबाजों की कटाई कर रहे हैं, लेकिन अब वापसी करनी होगी गेंदबाजी करने वाले कोलाड 11 को। इस ओवर में अगर 2-3 विकेट आते हैं तो मैच में मजा आएगा। नयनजी राठाडे, आपण सुद्धा यायचं आहे, आपली सुद्धा बसण्याची व्यवस्था या मंडळाने केलेली आहे। नयनजी राठाडे, आपण सुद्धा यायचं आहे, या सभा मंडपाची शोभा वाढवायची। नयनजी राठाडे, रोहा ग्रामीण 11 के धुरंधर खिलाड़ी मैदान पर अब अपने पैर जमा चुके हैं, लेकिन कोलाड ग्रामीण क्रिकेट को भी अब 1-2 विकेट लेने ही होंगे। पटकी हुई गेंद और लेग स्टंप को छोड़ती हुई वाइड का इशारा करते हुए हमारे अंपायर जी सिंगल से आगे बढ़ रहे हैं। काफी अच्छी तरीके से टेक्निकल बल्लेबाजी, टेक्निकल करेक्ट साउंड नयन जोशी और राजा का। अथर्व फायटर्स यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी नयनसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। नयनसाठी चांगली अपॉर्च्युनिटी आहे। 27 रन स्कोर बोर्ड पर 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है। तीसरी ओवर प्रगति पर ये लगातार बार वाइड कर रहे हैं। गरीबी में आटा गीले कर देने वाली बात। आपके बैंक अकाउंट में ही पहले ही पैसे कम हैं और आप गूगल पे कर रहे हैं, तो कहीं ना कहीं आपको वापसी करनी होगी। दिशा अच्छी तो दशा अच्छी। ये भाई, ये तो तीसरा वाइड, ये तो मैं कहूँगा बहुत ही खराब दिशा के साथ नियंत्रण में रखना चाहिए गेंदबाजी करने वाले गेंद राज को। धन्यवाद। 29। अथर्व फायटर्स कडून चौथ्या वाईट साठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। यार्डे वाले से ऑन साइड पर नटराज स्टाइल खेला गेंद गोली की रफ्तार से व्हाट्सएप मैसेज की तरह 4 रन फाइन लेग पर गेंद फरार। मिलेंगे रन 4। डीजे धन्यवाद डीजे। नयनजी राठाडे, आपण यायचं आहे। अब 10 रनों की ही जरूरत है। ऐसा लग रहा है कि कहीं ना कहीं कोलाड ग्रामीण 11 ने इस मैच को छोड़ा है, लेकिन मैच को आपको छोड़ना नहीं है दोस्तों। इतिहास ना सिर्फ जीत का लिखा जाता है बल्कि हार का भी इतिहास लिखा जाता है, लेकिन उस हार में दम होना चाहिए। ओके, चौथा वाइड आता हुआ। पोरू ने सिकंदर के सामने ऐसी लड़ाई लड़ी कि सिकंदर भी कहकर गया कि ऐसा राजा देखा जिसको हराते हराते मैं खुद हार गया। या चौथ्या वाईट साठी 100 रुपयाचं पारितोषिक गोलंदाजसाठी आलेलं आहे अथर्व फायटर्स यांच्याकडून। ये कहीं ना कहीं उनका हाथ घूम रहा है, इसीलिए वाइड आ रहे। 5 वाइड। कितने रन? 35 ऑन बोर्ड। 5 वाइड आए हैं। कहीं ना कहीं राजा को अब अपने आप को भरोसा दिखाना होगा। इंसान में आत्मविश्वास होना जरूरी है। ये भी बाहर की तरफ निकली हुई गेंद। ये गेंदबाज वाइड की अब ये 6 वाइड आए हैं। अगर यही गेंदबाज लेफ्टी बल्लेबाज को होता ना तो उसको वो चका पाता, लेकिन ये राइटी बल्लेबाज है। कहीं ना कहीं गेंद लेग स्टंप को मिस कर रही है, और लेफ्टी बल्लेबाज होते तो उसके लिए ऑफ स्टंप होता। ये भी ध्यान में रखना चाहिए आपको। ये भी बाहरी किनारा, लेकिन शॉट फाइन लेग पर नयन जोशी बैक टू द पैवेलियन। डीजे तर आपण पाहतोय ही मॅच आज ही भव्य दिव्य क्रिकेटची स्पर्धा आहे आणि या स्पर्धेमध्ये ही प्रेक्षणीय मॅच आपल्याला पाहायला मिळते। रोहा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन वर्सेस कोलाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन।
अजूनही षटकातील 4 चेंडू येणं बाकी असणार आहेत. 2 चेंडू झालेत. एक लाईन अँड लेंथ भटकताना पाहायला मिळते. गोलंदाज राज बिरगावले नयन जोशीची जागा बनवण्यासाठी नवीन फलंदाज मैदानामध्ये पदार्पण करताना आपल्याला पाहायला मिळतोय राणा मोरे, कल्पक मोरे उर्फ राणा. 22 चेंडू 7 धावांची गरज आहे. कुठेतरी ही मॅच एकतर्फे पाहायला मिळाली आहे. आपण पाहतोय प्रेक्षकांनी जागा सुद्धा सोडली गेली, पण क्रिकेट आहे. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे, पण तेवढाच ताकदीचा खेळाडू आपण पाहतोय समोर आहे कल्पक मोरे राणा. आणि नॉन स्ट्राईकला जर उमेश दादा पाहिलं तर हा फलंदाज ज्याने पूर्णपणे ओपन लॉटची जी टीम होती, कुठली टीम तर वैष्णवी कोलाड, त्या संघाला पूर्णपणे वेळ लावला होता असा हा फलंदाज आपण पाहतोय राजा जाधव नॉन स्ट्राईकला. सुरेख देखना स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच लॉंग ऑफच्या दिशेने खेळून काढलाय. चेंडू खाली विवेक बाईत काही चूक करणार नाहीये. तोपर्यंत आपण जर पाहिलं तर एक धाव मात्र घेतली जाते. एक धावेने धावफलक हलकं होईल. धावसंख्या धावफलकावरती तब्बल 37 धावा. 37 1 लॉस ऑन द बोर्ड. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. सॉरी ओके, तिसरं षटक प्रगती पदावरती असताना गोलंदाजी मार्फत आपण पाहतोय राज. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. सुरेख गोलंदाजी ती मात्र राजने कमबॅक केलाय, पण या गोलंदाजीची गरज नक्कीच या चेंडूंची गरज आपण पाहिलं तर मागील षटकामध्ये मागील जे 2 षटक झाले नक्कीच गोलंदाज आपण पाहिलं रोहन सानप होता, अमीर हफीज होता. या 2 गोलंदाजांवरती विश्वास दाखवला होता, पण तेवढ्याच ताकदीची फटकेबाजी सुद्धा करताना पाहायला मिळालो आपण. नक्कीच रोहा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन 11 कडून पुन्हा एकदा देखना स्ट्रोक. चेंडू जाईल सीमा पार. धावा येतील 4 आणि हा आहे आपण पाहतोय सोनार सिद्ध करंडक 2021 ब्रँडेड चौकार. कम ऑन डीजे. धन्यवाद डीजे. आपण पाहतोय या अथर्व फायटर्स यांच्याकडून आज मात्र बक्षिसांची पूर्णपणे खैरात झाली. या स्पर्धेमध्ये 18 चेंडू 2 धावांची गरज. स्ट्राईकला राणा मोरे. पूर्णपणे आपण पाहिलं ना उमेश दादा तर रोहा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे सर्व खेळाडू तयारीत आहेत की ही मॅच कधी संपते आणि आम्ही कधी आनंद उत्साह आमचा इथे साजरा करतोय. रिव्हर्स अटॅम्प्ट, परफेक्ट शॉट, नक्कीच विनिंग शॉट. चेंडू जातोय सीमा रेखा बाहेर 4 धावांसाठी आणि हा सामना जिंकलाय रोहा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन 11 संघाने. तर विनंती असणार आहे दोन्ही संघाचे 15-15 खेळाडू आपण हात मिळवणी करणार आहोत. आपण समालोचन कक्षाच्या समोर यायचं आहे आणि चेंडू उपलब्ध करायचा आहे. जो चौकार लगावला होता शेवटचा चेंडू राणा मोरे यांनी जो चौकार लगावला होता तो चेंडू उपलब्ध करून द्यायचा आहे. 1 मिनिट डीजे, आपल्याला सुद्धा संधी मिळेल. या मॅच एक निर्णायक मॅच. विजयी घोषणा रोहा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन 11. चेंडू उपलब्ध करून द्यायचा विनंती असणार आहे. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय. शेवटचे चेंडू ती पवन, मला असं वाटतं ते खेळाचं नाव पवन आहे.